काल मस्त सूर्य होता, ऊन पडलं होतं. आज पूर्ण सूर्य गायब आहे, ढग आलेत भरपूर. 4-5 दिवसात परत फटाक दिवशी क्रॅक आलाय आणि हे मागे पण पूर्ण फुटत गेले बघा. हे बघा, व्हिडिओ मला रिवाइंड करून बघायला लागेल मी काय बोलत होतो. असं खाली डाऊन आहे ना, तर मस्त वाटतं बसायला. डबा द्यायला उशीर झाला तर मग ऑफिसला जायला उशीर होतो. मग उशीर झाला की कामं लेट होतात. मावळ कामं लेट झालं की घरी यायला लेट होतो. गुड मॉर्निंग. हे बघा, हे किती मोठं पान वाढलेलं आहे, हळदीचं पान मस्त झालं. आणि हे एक प्लांट दिलं होतं मला, हे बोलले फक्त याच्यामध्ये टाकायला सांगितलं होतं. आणि बघा हे किती वाढलं लगेच. तर ह्याला पण एक कुंडी आणली पाहिजे चांगली प्रॉपर, म्हणजे जरा बरोबर नीट बसेल. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची सकाळ पण मस्त झालेली आणि थोडं वातावरण पावसाचं झालेलं आहे. असं वाटतोय की कदाचित पाऊस येऊ शकतो आजच्या दिवसामध्ये. मस्त गारगार वातावरण वाटतंय. तर चला, तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया. हे कपडे कालच सुकले होते, मी काल काढणार होतो पण काल विसरलो काढायला. तर आज काढून टाकूया आता लगेच. चलो मस्तपैकी गरम गरम पाणी पिऊया. काल तुम्हाला बोललो होतो ना की मला यायला उशीर होईल, तर खरंच खूप उशीर झाला आणि मला घरी पोचता पोचता 11 वाजले. कारण काल आम्हाला ऑफिसला पण बोलवलं होतं आणि संध्याकाळी मीटिंग पण होती. मग ती मीटिंग माझी थोडीशी डिले झाली. 6:30 होती मीटिंग, पण ती आम्ही तिथे पोचता पोचता 7 वाजले. कारण ऑफिसवरून निघताच लेट झाला आम्हाला. 8 वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो. मग नंतर तिथून निघालो, 10-10:30 पर्यंत मी पोहोचलो. मी नंतर फ्रेश वगैरे होऊन लगेच झोपलो, थकलो होतो भरपूर. चला फटाफट पाणी पिऊन घेऊया, कारण पाऊस येण्याची शक्यता आहे. जर पाऊस आला तर परत वॉकिंग करायला जमणार नाही. चला फटाफट कपडे काढून घेऊया, कारण वाळले आणि विसरतात परत कपडे काढायला. चला बाहेरून घडी घालून ठेवा फटाफट. चावी घेऊया, मोबाईल आणि हेडफोन बॅगेमध्ये असतात. हेडफोन बॅगेमध्ये ठेवतो मी. तर चला हेडफोन बघितले, चला येतो मग रिटर्न. एक एक थेंब पडायला सुरुवात झालेली आहे पावसाची. मी खाली आलो तसं. चला, पाऊस तर अजून जोरात नाही, जोरात येईल तोपर्यंत बघूया आपण. तोपर्यंत आपण थोडं वॉकिंग करूया. काल मस्त सूर्य होता, ऊन पडलं होतं. आज पूर्ण सूर्य गायब आहे, ढग आलेत भरपूर. असा दिवस पलटत आहेत. वक्त बदल दिया, जज्बात बदल दिया, असं होतं आहे. अचानक ऊन, अचानक पाऊस. पोरं आहे ना, काल क्रिकेट खेळत होते. हे जे ग्राउंड केलेलं आहे ना, पण इथं स्टंप वगैरे लावले होते काल, बघितले मी. तर कधी दिसले तर आपण खेळूया नक्की त्यांच्यासोबत क्रिकेट. माझ्या ना मोबाईलला आहे ना कोणाची तरी नजर लागते वाटतं. कारण मी आता 4-5 दिवसापूर्वीच, 4-5 दिवस नाही म्हणत, 5 दिवस झाले असतील पकड. तर डिस्प्ले चेंज केला होता मी, तुम्ही पण बघितला असेल माझा लास्टचा व्हिडिओ. आणि हे बघा, मी दाखवतो. हा बघा, इथे क्रॅक झाला परत, आणि हा परत क्रॅक आले बघा डिस्प्लेवरती. 4-5 दिवसात परत फटाक दिवशी क्रॅक आला आहे आणि हे मागे पण पूर्ण फुटत गेले बघा. हे बघा, हे पूर्ण क्रॅक आले इथे. तर माझ्या आयुष्यात काय
प्रॉब्लेम्सची कमी नाही, नुसते प्रॉब्लेम्स आहे. मी सगळे प्रॉब्लेम दाखवत नाही म्हणून तुम्हाला वाटत असेल चाललं येतं नीटनेटकं, पण एवढे प्रॉब्लेम्स आहेत ना आयुष्यामध्ये. पण सर्व विसरून मी सर्वाईव्ह करतो आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम नसतील तर आयुष्य जगण्यात काय अर्थ नाही. जेव्हा मी ऑफिसला जातो 9:30ला, त्याच्यानंतरचं मी दाखवत का नाही, कारण ते एवढं टेन्शनदायक वातावरण असतं ना माझं ते सेल्समध्ये, आणि त्या टेन्शनमध्ये मला ना काही सुचत नाही. कारण ऑफिसचं टेन्शन असल्यामुळे ना मला बाकी विचार करायला भेटत नाही. त्यामुळे मला ते फोकसने काम करायला लागतं. आणि त्याच्यामध्ये काही विचार येत नाही की बाबा चला हे कंटेंट घेऊया, की हे शूट करूया, ते शूट करूया. काही डोक्यात नसतं. एवढं फोकस असतं की पहिला ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे मला, हेच असतं. त्यामुळे मी सकाळचंच फक्त दाखवतो. नॉर्मली 9च्या नंतर मी जास्त काय दाखवत नाही या कारणामुळेच. मग संध्याकाळी आल्यावरती कधी कधी लेट होतं, मग ते संध्याकाळी आल्यावरती मग शूट करायला जमत नाही. असं सगळं माझं आयुष्य चाललेलं आहे. बघूया, आपण तरी पण सर्वाईव्ह करतोयच. म्हणजे ठीक आहे, आपल्याला आता ॲडजस्ट तर करावंच लागणार सगळ्या गोष्टी. आणि संध्याकाळी आल्यावरती मला कसं एडिटिंग करायला लागते ना. और गुड मॉर्निंग, आप आए थे ना तो मैं जागा था, लेकिन कुछ है नहीं तो क्या देना है. काय बोलत होतो तुम्ही? अरे विसरलो. असं होतं माझं, कंटेंट लक्षात राहत नाही कधी. असं कॅमेरा सुरू झालं किंवा काय बोलायचं असलं की लक्षात येत नाही लगेच. कुठल्या विषयाबद्दल बोलत होतो यार मी? मग व्हिडिओ मला रिवाइंड करून बघायला लागेल मी काय बोलत होतो. हां, बघितलं, एडिटिंगचं विचार बोलत होतो. संध्याकाळी जेव्हा मी येतो ना रिटर्न, समजा 7-8 वाजता मी आलो घरी, तर मला एडिटिंग करायला लागते. कारण एडिटिंगसाठी मला कमीत कमी एक तास 1.5 तास जातो माझा. पहिल्या तर 2-2 तास जात होता. आता तरी थोडंसं प्रॅक्टिस करून एका तासावरती आलो आहे मी. ते पण डिपेंड की किती मोठं कंटेंट आहे किंवा काय. ते जास्त मोठं कंटेंट असेल मग ते लय कट करत सगळं गोष्टी ॲडजस्ट करायला मला 2-2.5 तास जातातच. छोटा व्हिडिओ असेल 7-8 मिनिटाचा तर 1-1.5 तास लागतो मला. आणि 15-20 मिनिटाचा असेल तर 2 तास जातात मला. 2-2.5 तास जातात एडिटिंग करायला. तर तो एडिटिंग मला कंप्लीट करून मग झोपायचं, मग परत सकाळी उठायचं, परत सकाळचं नवीन रुटीन स्टार्ट करायचा. हे थोडंसं इटकट होतं कारण मला झोपता 12 वाजतात रात्रीच्या. तर त्या गोष्टीमुळे मी थोडं संध्याकाळचं पण अवॉइड करतो व्हिडिओ काढणं. प्रयत्न करायचा मला की पूर्ण दिवसाचा कंटेंट दाखवणार आहे मी. पण आता चला, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो जसं तुम्ही व्हिडिओ बघत जासाल तेव्हा तुम्हाला कळत जाईल की मी काय काय गोष्टी करणार आहे. बघू कशा होत आहेत. जसं ठरवलं तसं झालं तर खूप बरं होईल. शेवटी नशिबाचा भाग आहे, होतं की नाही काय होतं बघूया. तर चला, आपलं 1 तास वॉकिंग झालेलं आहे. तर आपण आपल्या रोजच्या जागेवरती थोडंसं रेस्ट करूया आणि मग वरती निघूया. मस्त ही खुर्ची जरा मस्त आहे, आरामदायक आहे आणि रिलॅक्स वाटतं जरा इथे बसल्यावरती. असं खाली डाऊन आहे ना, तर मस्त वाटतं बसायला. आलो मी घरी, आता फटाफट आवरून घेऊया, अंघोळ वगैरे करूया आणि मग रेडी होऊया. तर चला, फ्रेश वगैरे झालेलं आहे, अंघोळ वगैरे झालेली आहे, कपडे पण चेंज करून घेतले लागलेच. आता पहिले खाली जाऊया, डबा घेऊया आणि डबा खाऊन घेऊया. तर खाली आलो आहे पण काय डबा अजून आला नाही. कॉल करून एकदा विचारतो. थोडा उशीर केला तरी डबा द्यायला, कारण त्यांना बोललो मी की असं लेट नका करू. बघूयाच काय डब्याचं. बटाट्याचीच भाजी आहे, काल पण बटाटा होता, आज पण बटाटा आहे. ठीक आहे. चलो. असं डबा द्यायला उशीर झाला तर मग ऑफिसला जायला उशीर होतो. मग उशीर झाला की कामं लेट होतात. हळूहळू कामं लेट झालं की घरी आला लेट भरपूर. चला फटाफट संपून घेतो, कारण निघायचं आपल्याला. तर चला फटाफट भांडे धुवून घेऊया, कारण खूपच उशीर झालेला आहे.
तसं उशीर झाला आहे, पण भांडे तसे ठेवून जाणं बरोबर नाही. परत ते संध्याकाळपर्यंत वास मारणार, त्यामुळे फटाफट भांडे करून घेतोय. तर फायनली सर्व झालेलं आहे. भांडे वगैरे घासून नाश्ता वगैरे करून डबा पण भरून झालेला आहे. तर चला फटाफट निघूया आपण आणि आपलं वर्किंग चालू करूया. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया, कारण संध्याकाळी मला जमेल नाही जमेल शूट करायला, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ स्टॉप करतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.